रसिक मित्र हो, नमस्कार. आज एक कथा मी सादर करतोय. लेखिका माधुरी चौधरी, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. कथेचं शीर्षक आहे स्त्रीधन. निकिता आणि निलेशचा विवाह 2 दिवसांपूर्वी धूमधडाक्यात पण कमीत कमी खर्चात पार पडला. दोन्ही कुटुंब खाऊन पिऊन सुखी पण प्रचंड हौशी. लग्न ठरल्या दिवसापासून तसा दोन्ही घरी प्रचंड उत्साह संचारला होता. पण एक दिवस निलेशचे आजोबा निकिताच्या घरी आले. आगत स्वागत झाल्यावर त्यांनी सरळ विषयालाच हात घातला. अशोकराव, राग येणार नसेल तर एक बोलावं म्हणतो. आजोबा आता काय बोलणार या भीतीनं निकिताच्या वडिलांच्या अंगावर काटाच आला. तरी पण स्वतःला सावरत ते म्हणाले, बोला ना बाबा. माझा एक विचार आहे, बघा पडतो का. तसं आम्हाला हुंडा वगैरे काहीही नको, पण बडेजाव करून खर्च करण्यात काही अर्थ आहे का. मला वाटतं आपण सर्व हौसमौस पूर्ण करू, पण मोजकेच लोक बोलावून. नको त्या गोष्टी टाळूया का. हो, पण मग मुलं नाराज होतील की. आणि लग्न एकदाच होतं ना, मग त्यांची हौस पूर्ण व्हायला नको का बाबा. अरे पोरांची, घरातल्या आयाबायांची, आपल्या नातेवाईकांची हौस मौज करूच की आपण. पण त्या व्यतिरिक्तही बराच वायफळ खर्च होतोच ना. तो टाळून मुलांनाच काहीतरी करून देऊ, असा माझा विचार आहे. मी तर निलेशला माझ्याकडून घराच्या बुकिंगसाठी 5 लाख रुपये द्यायचे म्हणतोय. ही कल्पना सर्वांना आवडली. लग्न थोडक्यात पण जोरदार झालं. निकिताच्या वडिलांनाही फारसा खर्च परवडणारा नव्हताच. त्यांनी निकिताच्या लग्नासाठी कर्ज काढायचं ठरवलं होतं, पण त्याची गरजही पडली नाही. उलट आनंदानं त्यांनी मुलीला 2 पाटल्या आणि एक हार स्त्रीधन म्हणून दिलं. निलेशकडून सुद्धा मणिमंगळसूत्र आणि 2 बांगड्या तिला दिल्या होत्या. निलेश, भाऊ जयेश, आई बाबा, आजी आजोबा आणि लग्न झालेली बहीण असं कुटुंब. त्यात काका काकूसुद्धा आनंदानं सामावले जायचे. सगळं कसं आनंदात पार पडलं. कुठंच गालबोट लावायला जागा राहिली नव्हती. सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली, जेवणं वगैरे झाली आणि संध्याकाळी एक एक पाहुणे जायला निघाले. पूजेसाठी आलेली निकिताची माहेरची मंडळी, नणंद, नंदोई, काका काकू सगळेच सोबत निघाले. घरात आता आवरायला घेतलं होतं. लग्नाच्या धामधुमीचा थकवा आता सगळ्यांना जाणवू लागला होता. निकिता माहेरच्या आठवणीनं कोमेजली होती. वडिलांची आठवण झाली की तिचा हात बांगड्यांवरून मायेनं अगदी अलवार फिरायचा. त्या बांगड्यांमध्ये निकिता माहेरचा आशीर्वाद अनुभवायची. निलेश तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता. त्यानं हळूच तिचा हात हातात घेतला. त्या पहिल्या स्पर्शानं ती नववधू निकिता लाजून चूर झाली. निलेश तिच्या अजून जवळ जाणार तोच त्याचा मोबाईल वाजला. नाईलाजानंच त्यानं मोबाईल उचलला. समोरून निकिताचे बाबा बोलत होते. निलेशराव. हां, बोला बाबा. बाबा काय झालं, बोला ना. निलेशराव, तुमच्या ताईचा, निलांबरी ताईंचा अपघात झालाय. त्यांना पुढं बोलवेच ना. निलेशही गांगरला. पुढं काय बोलावं तेच त्याला सुचेना. त्याच्या हातातून मोबाईल खालीच पडला. निकितानं मोबाईल उचलून वडिलांकडून सगळी माहिती घेतली. निलांबरी ताईंच्या गाडीला मागून भरधाव येणाऱ्या ट्रकनं जोरात धडक दिली होती. 4 जण जखमी झाले होते. अशोकरावांची गाडी मागूनच येत असल्यामुळं दवाखान्यात नेण्याची व्यवस्था लवकर झाली. काही वेळापूर्वी आनंदात असलेलं घर असं एकाएकी दुःखात बुडालं होतं. निलेश, बाबा, आई आजोबा तर काहीच बोलू शकत नव्हते. सगळ्या घरावर दुःखाची छटा पसरली होती. शेजारी पाजारी जमू लागले. दवाखान्यात जायची तयारी सुरू झाली. कुणीतरी बोललं, काय पण बाई,
पोरीनं घरात पाय ठेवला आणि केवढा मोठा अपघात झाला. अपशकुनीच वाटते. हे वाक्य कानावर येताच निकिताला चर्र झाला. पण ती खूपच धीराची होती. लग्नाआधी एका छोट्याशा कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होती. तेच कौशल्य तिच्या कामी आलं. नवीन होती पण धीराची होती. तिनंच गाडीची चावी घेतली, सर्वांना गाडीत बसवलं, दवाखान्यात आणलं. तिचे वडील आणि इतर पाहुणे तिथंच उभे होते. जखमींना लागणाऱ्या रक्तासाठी कुणाकुणाचं रक्त मॅच होतं हे पाहणं चालू होतं. सुरुवातीची काही रक्कम तिच्या वडिलांनी भरलीसुद्धा. 4 जणं बेशुद्ध होते. निलांबरीचे यजमानच गाडी चालवत होते, त्यामुळे त्यांच्या डोक्याला जरा जास्त मार लागला होता. तत्परतेनं ऑपरेशन करणं गरजेचंच होतं. निलांबरीच्या पायात पत्रा घुसला होता. जखम हाडापर्यंत गेली होती. गरज पडली तर तिचंही ऑपरेशन करावं लागणार होतं. डॉक्टर, कशी आहे माझी पोर, जावाई, नातवंड? समोरून डॉक्टरांना येताना बघून आईनं धावतच जाऊन विचारलं. मी आता तरी काहीही सांगू शकणार नाही. आधी ऑपरेशन करावं लागेल. राहिलेले 6 लाख भरा, मग ऑपरेशनला सुरुवात करतो. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकूनच सगळेजण गार झाले. आत्ताच घरात लग्न कार्य झालेलं, त्यात परिस्थिती जेमतेम. बरं, नातेवाईकांकडून जमा करायची तर तेवढा वेळही नाही. करणार काय? विचार करायलाही वेळ नव्हता. लवकर सांगा काय करायचं ते. आतून पुन्हा एकदा नर्स येऊन बोलली. सर्वच जण कुणाला ना कुणाला फोन करायला लागले. कुठून काही व्यवस्था होते का याचा अंदाज घेऊ लागले, पण कुठूनही काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. निकिताची नजर हातातल्या बांगड्यांवर गेली. तिचे डोळे चमकले. निकितानं तिच्या वडिलांना सोबत घेतलं आणि शहरातलं सोनाराचं दुकान गाठलं. अशोकराव सुरुवातीला थोडे भांबावले. निकी, अगं सासरच्यांना न विचारता तू असा निर्णय कसा घेऊ शकतेस? ते लोक काय म्हणतील? बाबा, ते काय म्हणतील यापेक्षा ते 4 जीव मला जास्त महत्त्वाचे वाटतात. आणि बाबा, आयुष्यात मी अशा कित्येक मागण्या घडवू शकेन, पण गेलेले जीव मात्र परत येणार नाहीत ना. असं म्हणत निकितानं सोनाराकडून पैसे घेतलेही. अशोकरावांच्या डोळ्यात एक समाधानाची चमक दिसत होती. त्याने हळूच निकिताच्या डोक्यावरून हात फिरवला, जणू ते सांगत होते, मी तुझ्याबरोबर आहे. अशोकरावांनी काउंटरवर पैसे जमा केले आणि ऑपरेशनला सुरुवात झाली. 3 तासांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सर्वांचा जीव भांड्यात पडला. निकिताची सासू कामिनी यांच्या कानात मात्र त्या स्त्रीचे शब्द घुमत होते, अपशकुनी दिसते. सर्वजण आता बऱ्यापैकी सावरले होते. निकितानंच बाहेर जाऊन सगळ्यांसाठी चहा मागवला. चहा घेऊन सर्वांना जरा तरतरी आली, पण कामिनीबाई मात्र चहा घेत नव्हत्या. निकितानं स्वतः कप घेऊन कामिनीच्या समोर धरला. नकोय मला. असं काय करता येईल? अहो, चहा घेतला की बरं वाटेल तुम्हालाही. नाही सांगितलं ना? आई, अहो आता धोका टळलाय ना, मग का जीवाचे हाल करतात तुम्ही? एकदा सांगितलं ना, समजत नाही का? मला तुझ्या हातचं काहीही नकोय ते. हे ऐकल्याबरोबर निकिताच्या कानात पुन्हा तेच शब्द घुमले, अपशकुनी दिसते. आता मात्र आजोबांनी स्वतः कामिनीला चहा दिला, पण चहा देताना निकिताचे हात त्यांच्या दृष्टीतून सुटले नाहीत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक झालं. दवाखान्यात निलेशचे बाबा आणि निलांबरीचे सासरे थांबले. बाकीचे सगळेजण घरी निघाले. कालपासून कामिनी मात्र निकिताशी एक शब्दही बोलली नव्हती. निकिता ही शांत होती. ही शांतता आजोबांना जाणवत होती. घरी आल्याबरोबर आजोबांनी निकिताला सरळ खिचडी लावायला सांगितली. सगळेजण एकत्रच गरमागरम खिचडी खायला बसले. कामिनी मात्र मला भूक नाही हाच पाढा रेटत होती. आता मात्र आजोबांना राहावे ना. सुनबाई, तुला खरंच भूक नाही की तुला निकीच्या हातचं खायचं नाही? नाही, तसं काही नाही बाबा. हे बघ सुनबाई, हे केस काही उन्हानं पांढरे झालेले नाहीत. मी कालपासून बघतोय, तू पोरीशी नीट बोलत पण नाहीस. तुला पण असंच वाटतंय का की अपशकुनी आहे ती म्हणून? तसं नाही मामांजी, पण पोरी, आज ही पोर होती म्हणून तुझी पोर वाचली, हे लक्षात ठेव. अगं, लक्ष्मीच्या पावलाने आली आहे पोर.
नशीब आपलं, हिच्यामुळं निलांबरी वाचली. हिच्यामुळं निलांबरी वाचली? काय बोलताय काय मामनजी? का एवढे पैसे कुणी भरले हे नाही विचारलंस तू? जरा पोरीचे हात बघ. तिनं तिचं स्त्रीधन मोडलं तेव्हा ती चौघं वाचली बरं का. आणि तू मात्र तिलाच अपशकुनी. काय मामनजी? कामिनीनं निकिताचे दोन्ही हात हातात घेतले. तिचा हिरवा चोडा मात्र दिमाखात मिरवत होता. तिच्या हातानं आपल्या कपाळाला लावून कामिनीनं अश्रूंना वाट करून दिली. पोरी, मला माफ कर ग, पण आता तुझ्या माहेरच्यांना आम्ही आता काय उत्तर देणार ग? अजून तर तुझी मेहंदी पण उतरली नाही हातावरची. आणि तुझं स्त्रीधन. आई, अहो बांगड्या काय पुन्हा होतील, पण माणसं महत्वाची. हो ना? आणि हो, निलेश करून देतील की मला नंतर. हो ना? हो. निलेश मात्र कृतज्ञतापूर्वक प्रेमळ नजरेनं निकिताकडेच बघत होता. तेवढ्यात आबांचा मोबाईल वाजला. बोला अशोकराव. कशी आहे तब्येत आता पोरांची? पोरांची तब्येत आता सुधारते बरं का. चला, देवाची कृपा. हो, तसंच म्हणायचं. पण तुमच्या निकिताचं स्त्रीधन माफ करा अशोकराव मला, पण आम्ही करून देऊ बरं का. बाबा, अहो मी सोबतच होतो तिच्या तेव्हा. आणि हो, स्त्रीधनाचं म्हणाल तर या सोन्या नाण्यापेक्षाही अमूल्य स्त्रीधन तिच्याजवळ आहे. समजलं नाही मला तुम्ही काय म्हणताय ते. बाबा, आमचे संस्कार, प्रेम, जिव्हाळा, आणि हो, आता तर तुमचंही प्रेम आहेच की, मग काय कमी आहे तिला? हो, हेही खरंच. असं म्हणत आजोबांनी मोबाईल बंद केला. कामिनी मात्र मस्तपैकी निकिताशी गप्पा मारत होती. निलेश चोरट्या प्रेमळ नजरेनं निकिताकडे बघत होता. निकिताचा हिरवा चुडा किणकिणत तेवढ्याच प्रेमानं साद घालत होता. स्त्रीधन ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखिका माधुरी चौधरी. त्यांचा मोबाईल नंबर 9421860873. सौजन्य मंजू जोशी, लातूर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.